नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा अभ्यास आपण करत असताना उभ्या वर्तुळामध्ये ती वस्तू जी फिरत असते त्यावेळेस त्या वस्तूची व्हेलॉसिटी जी आहे ती प्रत्येक वेळेस वेगवेगळी असते. बॉटमला जेव्हा तो बॉटमला म्हणजे इथं असतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी किती असते याचा आपण अभ्यास केला. टॉपला किती असते, मिडलला किती असते. हे पहा, v = √rg म्हणजे टॉपला ती व्हेलॉसिटी √rg मिनिमम व्हेलॉसिटी की जेणेकरून एक सर्कल कंप्लीट होईल. त्यानंतर बॉटम पोझिशनला ती व्हेलॉसिटी आहे √5rg म्हणजे या ठिकाणी बॉटम पोझिशनला. आणि मिडल पोझिशन म्हणजे इथं किती असेल, इथं किंवा इथं दोन मिडल पोझिशन्स आहेत, डावीकडचं आणि उजवीकडचं, दोन्हीकडे सेम व्हेलॉसिटी असणार आहे. आणि तिथं किती असेल व्हेलॉसिटी √3rg दोन्हीकडे. ही मिनिमम व्हेलॉसिटी आहे की जेणेकरून एक सर्कल कंप्लीट होईल. आपण या प्रकारे हा अभ्यास केला मागच्या वेळेस. त्याचबरोबर आपण टेन्शनच्या किमतीचा देखील अभ्यास केला. टॉप पोझिशनला कमीत कमी टेन्शन किती पाहिजे, 0. त्यानंतर बॉटम पोझिशनला 6 mg आणि मिडल पोझिशनला 3 mg याचाही आपण अभ्यास केला. ह्या सगळ्या किमती ज्या आहेत ह्या मिनिमम आहेत की जेणेकरून ती वस्तू एक सर्कल कंप्लीट करेल. पूर्ण असं सर्कल कंप्लीट व्हायला पाहिजे अशा प्रकारच्या व्हेलॉसिटीच्या किमती, त्यानंतर टेन्शनच्या किमती आणि एनर्जीचा पण आपण अभ्यास केला 5/2 mrg की जी एनर्जी कॉन्स्टंट असते. त्यानंतर आपण दोघांच्या टेन्शनमधला डिफरन्स काढला, टॉप आणि बॉटम, तो आहे 6 mg. आपण पाहिलं सुरुवातीला की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हे 2 प्रकारचे आहेत. आपण जो आत्ता अभ्यास केला तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन विच इज कंट्रोल्ड ओनली बाय ग्रॅव्हिटी, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी कंट्रोल करणारी ही जी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आपण बघितलं की जिथं दोरी बांधलेली आहे त्या बॉबला आणि अशा उभ्या वर्तुळामध्ये तो गोळा फिरवलेला आहे. परंतु जर समजा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन की जसं जॉईंट व्हीलमध्ये एखादा रॉड असतो आणि त्या रॉडनी त्याला त्या बॉबला किंवा त्या गोळ्याला बांधलेलं असतं. जॉईंट व्हीलमध्ये कसं आपण पाहतो की तो तिथे सगळे रॉड असतात जोडलेले आणि सगळे पाणी असे फिरत असतात उभ्या वर्तुळामध्ये. या प्रकारे इथं सेंटरला आपण समजा असा तो रॉड घेतला आणि हा रॉड आणि हा इथं असलेला बॉब. आपण आत्ता जे बघितलं ते काय बघितलं, त्यामध्ये आपण दोरी, इथं दोरी बांधलेली पाहिलं आपण. हे पहा, ही जी दोरी दिसते तुम्हाला ही दोरी आहे, पण त्या दोरीच्या जागी समजा आपण रॉड घेतला आणि तो बॉब बांधला तर काय होईल. मग त्या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी किती येईल, त्यानंतर टेन्शन किती असेल वेगवेगळ्या पोझिशनला, डिफरन्स किती असेल, ह्या गोष्टींचा आपण अभ्यास आता करूया. मग एक प्रश्नच इथं मी वेगळा असा तयार केला पहा. ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ॲट लोअर मोस्ट हॉरिझॉन्टल अँड टॉपमोस्ट पोझिशन ऑफ ए बॉब टाईड टू ए रॉडला बांधलेला अँड व्हर्ल्ड अलॉंग ए व्हर्टिकल सर्कल. आता या डायग्रॅममध्ये बघा, या डायग्रॅममध्ये तुम्हाला ही टॉपमोस्ट पोझिशन दिसते, ही बॉटम पोझिशन दिसते आणि ही मिडल पोझिशन 2 आहे. आता इथं टॉपमोस्ट पोझिशनला तो रॉड जेव्हा येईल म्हणजे तो बॉब जेव्हा येईल इथं, तेव्हा त्याच्यावर कुठले कुठले फोर्सेस ॲक्ट होतात. पहिला तर सगळ्यात कॉमन असणारा नेहमी ॲक्ट होणारा तो म्हणजे वेट mg. दुसरा आहे टेन्शन T टोवर्ड सेंटर. आता हे दोन्ही फोर्सेस एकाच दिशेने असल्यामुळं दोघांची बेरीज केल्यानंतर जो फोर्स येईल तो काय असेल, सेंट्रिपिटल फोर्स असेल. म्हणजे mg + TA या दोघांची ॲडिशन केल्यावर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे mv²/r असं मिळेल. बॉटम पोझिशनला बघा, बॉटम पोझिशनला वेट mg कुठल्या दिशेने, डाऊनवर्ड, आणि टेन्शन कुठल्या दिशेने, अपवर्ड. मग टोटल फोर्स किती झाला, TB म्हणजे टेन्शनचा फोर्स -mg. दोघांची दिशा विरुद्ध असल्यामुळं TB - mg या दोघांची बेरीज केल्यानंतर जो फोर्स येईल
तो असेल सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे mv²/r. तर अशा प्रकारे हे आपल्याला माहिती आहे, आपण मागे पण याचा अभ्यास केला होता. फक्त आता आपण हा रॉड घेतला आहे, हा इथं आपण दोरी घ्यायच्याऐवजी काय घेतलं, आपण रॉड घेतला आहे. मग काय बरं त्या दोघांमध्ये डिफरन्स, दोरी घेतली आणि रॉड घेतला तर काय फरक येईल? तर महत्त्वाचा फरक काय आहे की स्ट्रिंगला म्हणजे दोरी जर असेल तर प्रत्येक पॉईंटला टेन्शन गरजेचं असतं. इवन अप्पर मोस्ट पॉईंटला देखील टेन्शन आपण जरी 0 घेतलं तरी थोडं 0 किंवा थोडा त्या ठिकाणी गरजेचं असतं. आणि दोरीला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक पॉईंटला अप्पर पॉईंटला देखील कमीत कमी काहीतरी स्पीड त्या ठिकाणी पाहिजे असतो. परंतु जर आपण रॉड घेतला तर या अप्पर पॉईंटला त्या ठिकाणी 0 स्पीड त्या ठिकाणी असला तरी चालेल, कारण तिथं ग्रॅव्हिटी त्याला नाही आहे. त्यामुळं 0 स्पीड जरी असला इथं अप्पर मोस्ट पॉईंटला तरी चालेल. मग आपण आता एवढी सगळी माहिती जी बघितली आहे, या एवढ्या माहितीवर आपण या प्रश्नाचं उत्तर बघूया काय काय आपण केलं. आता हे पहा, मी आत्ता मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा आपण अप्पर मोस्ट पॉईंटचं बघूया. प्रॅक्टिकली 0 स्पीड इज पॉसिबल ॲट द अप्पर मोस्ट पॉईंट, देअरफॉर VA इज इक्वल्स टू 0. एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी अप्पर मोस्ट पॉईंटला 0 स्पीड असला तरी रॉड जेव्हा असतो तेव्हा तरी चालेल. त्यामुळे आपण काय लिहिलं पहा, VA इज इक्वल्स टू 0. आणि मग नंतर आपण पहिलं इक्वेशन तयार केलं. या ठिकाणी हे पहा, इथे टेन्शन TA आणि mg या दोघांची बेरीज केली आणि तो काय झाला, सेंट्रीपिटल फोर्स, आणि त्याला आपण म्हटलं नंबर 1 इक्वेशन. त्यानंतर लोअर मोस्ट पॉईंट म्हणजे बॉटम पोझिशन B पॉईंटला हे TB मायनस mg या दोघांचं वजाबाकी जी येईल ते असेल mv²/r. आणि VB घेतला आपण त्या ठिकाणी, त्याला नंबर 2 म्हटलं. मग एनर्जीचा जो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जे आहे त्या लॉप्रमाणे आपल्याला असं म्हणता येईल, टोटल एनर्जी ॲट पॉईंट A इज इक्वल्स टू टोटल एनर्जी ॲट पॉईंट B. म्हणजे हा A पॉईंट आणि हा B पॉईंट असे 2 पॉईंट आपण घेऊयात, दोघांच्या ठिकाणची टोटल एनर्जी सेम अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग आपण ती टोटल एनर्जी कशी काढायची, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी A पॉईंटची, आणि ती इज इक्वल्स टू काय येणार, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट B. मग इथं काय आहे बरं, पोटेन्शियल एनर्जी A पॉईंटला mgh आणि कायनेटिक एनर्जी हाफ mv². तसंच इथंही mgh आणि हाफ mv². मग आता एचची व्हॅल्यू इथे किती घ्यायची, टॉप पॉईंटला आल्यानंतर एचची व्हॅल्यू हे R आणि हे R दोन्ही मिळून 2R. इथून आपण हाईट मोजायची, इथं 0, इथं R आणि इथं 2R. अशा प्रकारे आपण त्यांच्या किमती घ्यायच्या. इथे एचची R घ्यायची 2R, VAची व्हॅल्यू तशीच ठेवूया आपण, आणि HB किती घेणार 0, म्हणजे इथं B पॉईंटची हाईट घ्यायची 0. मग हे आपण जर सोडवलं आपण तर आपल्याला काय मिळेल, 2mRg इज इक्वल्स टू हाफ mVB² मायनस हाफ mVA². आणि मग आपण हे हाफ कॉमन काढलं मी आणि m पण कॉमन काढलं, हे m आणि हे m कॅन्सल, आणि आपल्याला मिळालं VB² मायनस VA² इज इक्वल्स टू 4Rg. याला नंबर दिला 3. मग आपण आता काय करूयात, इथं VAची व्हॅल्यू 0 टॉप पॉईंटला किती VA 0, ते जर इथं आपण सबस्टिट्यूट केलं या ठिकाणी इथं, तर आपल्याला काय मिळेल, VB² is equals to 4Rg, therefore VB is equals to under root 4Rg, and therefore VB is equals to root 4 ची व्हॅल्यू 2 into under root Rg. So velocity at bottom point, minimum velocity is 2 under root Rg अशी व्हॅल्यू मिळाली आपल्याला फॉर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हॅव्हिंग ए रॉड. नंतर आपण काय करूयात, हायेस्ट हॉरिझॉन्टल पॉईंट घेऊयात. हॉरिझॉन्टल पॉईंट म्हणजे इथलं C किंवा D कुठलाही घेतलं तरी चालेल. परत आपण हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीप्रमाणे टोटल एनर्जी ॲट पॉईंट A इज इक्वल्स टू टोटल एनर्जी ॲट पॉईंट C. मी आता 2 पॉईंट कुठलेही घेऊ शकतो. मी आता परत A घेतला आहे हा, आणि हा C की जिथं आपल्याला वेलॉसिटी काढायची आहे.
परत मगासारखं MgH वगैरे कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. इथं H परत 2R, इथं HR. आणि मग हे परत मगासारखं आपण सोडूयात. आता याच्यामध्ये VEची किंमत 0 घेतली इथं, तर 2mRg इज इक्वल्स टू काय आला, हे mRg प्लस हाफ VC². आणि मग हे सोडवलं आपण तर मला VC² मिळालं √2RG. म्हणजे इथल्या हॉरिझॉन्टल पोझिशनला व्हेलॉसिटी किती मिळाली, √2RG. तर अशा प्रकारे आपल्याला 2 गोष्टी या ठिकाणी मिळालेल्या आहेत. बॉटम पोझिशनला √4RG आणि मिडल पोझिशनला √2RG आणि टॉप पोझिशनला आपण व्हेलॉसिटी किती घेतली, 0. त्याच्यानंतर टेन्शनमधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपण या ठिकाणी काढू शकतो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. आता इथं आपल्याकडे हे जे इक्वेशन 1 आहे हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2 हे एकमेकांमधून सबट्रॅक्ट केले तर काय मिळेल, TB मायनस MG मायनस TA आणि हे राईट हँड साईड सबट्रॅक्ट केली. मग आता इथं TB मायनस TA हे -MG मायनस 2mg झाले आणि मग इकडे m/r कॉमन काढलं मी आणि ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, VB² मायनस VA². आणि मग मी इथं पुढं काय केलं पहा, TB मायनस TA मायनस 2mg इज इक्वल्स टू m/r इंटू 4RG. आता हे 4RG VB² मायनस VA² इक्वेशन नंबर 3 वरून हे सबस्टिट्यूट केलेलं आहे. आणि मग 4mg आणि हे 2mg राईट साईडला ट्रान्सफर केलं ते झालं प्लस 2mg, दोन्ही मिळून झालं 6mg. सो डिफरन्स इन टेन्शन ॲट बॉटम अँड टॉप पॉईंट इज 6mg. अशा प्रकारे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन फॉर रॉड अँड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन फॉर स्लिंग असे हे 2 वेगवेगळे टॉपिक आपले या ठिकाणी आपण अभ्यासले आहेत. याचे नोट्स तयार करा आणि याप्रमाणे आता मी जे इथं दिलेलं आहे हे वाचून नोट तयार करून याचा अभ्यास करा. आपण याचा पुढचा जो अभ्यास आहे तो उद्या बघूया. थँक्यू.